तर आता पाहूयात आपला तालुका आपली बातमी. SIR मोहिमेचं मालेगावातील 85% काम पूर्ण झालेलं आहे. शहरात 2,40,000 फॉर्म अपलोड करण्यात आलेले आहेत आणि शहरातील 30,000 फॉर्म पत्त्यावर व्यक्ती न सापडणं, मृत्यू, दुबार, तिबार, नावं, स्थलांतर किंवा चुकीची नोंद अशा कारणांमुळे मिळालेली नाहीयेत. वाशीमध्ये मोफत धान्य योजनेचा अपात्रांकडून घेतला जाणारा लाभ आता बंद करण्यात आलेला आहे. सरकारी कर्मचारी, मोठे व्यावसायिक, करदाते आणि उत्पन्नांची मर्यादा ओलांडलेल्या 5,171 शिधापत्रिका धारकांना योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. माढा लोकसभा मतदारसंघातील पंढरपूर फलटण रेल्वे मार्ग, मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन आणि फलटण बारामती रेल्वे मार्गाच्या कामांना गती देण्याची मागणी भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी केली. त्यांनी नवी दिल्लीत केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन प्रकल्पांबाबत चर्चा केली. मुंबई गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणातील चिपळूणच्या वाशिष्ठी नदीवरील पुलाचं शेवटचं गर्डर बसवण्याचं काम अखेर पूर्ण झालंय. त्यामुळे पुलाच्या कामानं आता अंतिम टप्पा ओलांडलेला. येत्या महिन्यात ते 1.5 महिन्यात हा पूल वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता आहे. रायगडमध्ये पावसानं हजेरी लावली. महाड, पोलादपूर, माणगावमध्ये पावसाची सरी बरसत आहेत. रायगडला आज हवामान विभागाचा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. आठवडाभराच्या प्रतीक्षेनंतर पावसानं हजेरी लावल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला. बुलढाणा जिल्ह्याच्या मेहकर तालुक्यात हिवरा खुर्द येथील जिजामाता विद्यालयातील विद्यार्थ्यांनी हर घर तिरंगा अभियानांतर्गत आकर्षक मानवी साखळी साकारली. भारत माता की जयच्या जयघोषानं परिसर दुमदुमलाय. विद्यार्थ्यांच्या देशभक्तीपूर्ण उपक्रमाचं पालक आणि ग्रामस्थांनी कौतुक केलेलं आहे. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली परिसरात 5-6 दिवसाच्या विश्रांतीनंतर दमदार पाऊस झाला. पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून शेतीची कामं सुद्धा वेगानं सुरू होण्याची शक्यता आहे. 5 दिवसाच्या विश्रांतीनंतर वाशिममध्ये आज पावसाचं जोरदार पुनरागमन झालंय. सकाळपासूनच अनेक भागात पाऊस सुरू आहे आणि या पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. तसंच जिल्ह्यातील प्रकल्पाच्या पाणीसाठ्यातही वाढ होण्याची शक्यता आहे. पालघरमधील काही भागांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पुन्हा भूकंपाचे धक्के जाणवत आहेत आणि या पार्श्वभूमीवर जव्हार परिसरातील काही गावांमध्ये NDRFच्या पथकाकडून भूकंपाच्या वेळी घ्यायची खबरदारी, बचाव कार्याचं प्रात्यक्षिक देण्यात आलेलं आहे. रत्नागिरीतील गुहागर विजापूर महामार्गावरील चिपळूण पाटण मार्गाची खड्ड्यांमुळे दुरवस्था झाली. या मार्गावर तब्बल 1,235 खड्डे असल्याचा दावा करण्यात आला. राष्ट्रवादीचे शौकत मुकादम यांनी पट्टीनं खड्डे मोजत प्रशासनाचा निषेध केला. मावळच्या कुसवली पठारावरील धनगरवाड्यात आजारी वृद्धाला रस्ता नसल्यानं झोळीतून डोंगर उतरवून रुग्णालयात नेण्याची वेळ ग्रामस्थांवर आली. रस्ता आणि मूलभूत सुविधांसाठी वारंवार मागणी करूनही उपाय न झाल्यानं ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला. वाशिमच्या जवळका ते अमानवाडी रस्त्याची अक्षरशः चाळण झाली. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून पावसाचं पाणी या खड्ड्यांमध्ये साचतंय. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली. यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील आयता परिसरात अवैध रेतीचा प्रचंड मोठा साठा आढळलाय. त्यामुळे महसूल यंत्रणेत खळबळ उडाली आणि या प्रकरणाची SIT मार्फत चौकशी करण्याची मागणी सध्या करण्यात आली. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड बस स्थानकातील कॅन्टीनमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आढळून आली आहे. तक्रारीनंतर अन्न आणि औषध प्रशासनाच्या पथकानं छापा टाकलाय. स्वच्छतेच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं FDAनं कॅन्टीनचा परवाना निलंबित करून कॅन्टीन सील केलं.